नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण सोल्युशन्स या चॅप्टरमधील क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. 3 क्वेश्चन याच्यावरती आधारित असतात आणि एक प्रॉब्लेम. तर तो म्हणून आता हा जो चॅप्टर आहे तो बोर्डसाठी 5 to 7 मार्क्ससाठी आहे. त्यातला सर्वात इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. व्हॉट आर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. हा एक वेगळा प्रकारचा क्वेश्चन. दुसरा, राइट एक्झाम्पल्स ऑफ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी झाले. विच ऑफ द फॉलोइंग इज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. अशा 2 प्रकारचे क्वेश्चन असतात. दीज आर द 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. याच्यापैकी एक वेगळीच प्रॉपर्टी याच्यामध्ये दिली जाते आणि विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी असा क्वेश्चन असतो. तर व्हॉट इज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी, पहिला जो आपला क्वेश्चन आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. द फिजिकल, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणून आपण म्हणूया की द फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टीज विच डिपेंड्स अपॉन किंवा दॅट डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. अतिशय महत्वाचा शब्द, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन सोल्युशन. द प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन विच डिपेंड्स अपॉन द फिजिकल प्रॉपर्टी. कुठले कुठले फिजिकल प्रॉपर्टी, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असेल, बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, ऑस्मॉटिक प्रेशर. दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज and these physical properties depend upon number of solute particles. That means the properties which depends upon number of solute particles are known as qualitative properties. आपल्याला माहित आहे एखादं सोल्युशन असेल तर त्या सोल्युशन मध्ये काय काय असतं, तर सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. तर फिजिकल प्रॉपर्टी ह्या ज्या आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टी कशावरती अवलंबून आहेत, number of solute particles which are present in the solution, number of solute particles, and independent upon the number of solvent particle and also the nature. नेचर वरती अवलंबून नाहीत तर कशावरती आहेत, नंबर वरती अवलंबून आहेत. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंतर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये जी पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे व्हेपर प्रेशर लोअरिंग. व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हणजेच काय, सोल्युशनचा व्हेपर प्रेशर आणि प्युअर सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर. आपल्याला कोणाची तुलना करायची आहे, व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. तर इथं काय दिला शब्द, व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट पेक्षा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन काय असणार आहे, लेस असणार आहे. म्हणजे जर आपण P1 आणि P01 यांची तुलना केली तर कोण ग्रेटर असणार आहे, व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन विच इज फॉर्मड बाय अ सॉल्व्हंट विच इज व्होलाटाईल अँड नॉन व्होलाटाईल सोल्यूट. सोल्यूट इज अ नॉन व्होलाटाईल. असं जर असेल त्यातला सोल्यूट हा कंपाऊंड कसा आहे, नॉन व्होलाटाईल आहे आणि सॉल्व्हंट कसा आहे, व्होलाटाईल. देन if you observe the vapor pressure of pure solvent is always greater than the vapor pressure of a solution containing non-volatile solute. असं का, आता नॉन व्होलाटाईल सोल्यूट आणि व्होलाटाईल सोल्यूट. नॉन व्होलाटाईल म्हणजे ज्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही आणि व्होलाटाईल द व्हेपर्स आर फॉर्मड बाय दॅट लिक्विड. म्हणजे व्होलाटाईल लिक्विड असं असतं ते सॉल्व्हंट आहे की त्याचं व्हेपर्स तयार होणार आहेत आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट त्याचे व्हेपर्स तयार होणार नाहीत. आपलं व्हेपर प्रेशरचे मिनिंग माहित आहे, ऍट इक्विलिब्रियम द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स ओव्हर द सोल्युशन. सोल्युशनच्या वर असणाऱ्या व्हेपर्सनी एक्झर्ट केलेलं प्रेशर ऍट इक्विलिब्रियम इज नोन ॲज व्हेपर प्रेशर ऑफ दॅट सोल्युशन. व्हेपर प्रेशरची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे, द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर मॉलिक्युल्स व्हेन इक्विलिब्रियम इज established above the solution or over the solution. या हे जे वेपर्स आहेत त्यांनी एक्झर्ट केलेलं प्रेशर हे असतं वेपर प्रेशर. मग आपल्याला सॉल्व्हंट जर फक्त असेल
तर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर व्हाय इट इज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन पेक्षा सॉल्व्हंटचं का ग्रेटर असतं, तर त्याचं रिझन आहे. तर ऍट द सरफेस ऑफ दिस लिक्विड, या सोल्युशनच्या सरफेसवरती आपल्याला काय दिसतंय, वी ऑब्झर्व दॅट द मॉलिक्युल्स ऑफ सोल्यूट ॲज वेल ॲज अ सॉल्व्हंट आर प्रेझेंट. जे ब्ल्यू कलर दाखवलेले आहेत ते सॉल्व्हंट मॉलिक्युल आहेत आणि जे रेडने दाखवले ते सोल्यूट मॉलिक्युल्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सोल्यूट कसा आहे, नॉन व्होलाटाईल आहे. हेन्स ओनली सॉल्व्हंट मॉलिक्युल go into the solution, go into the vapor phase and they exert the pressure, and the number of molecules which are present at the surface are decreased as compared to the pure solvent. Pure solvent जर असता, त्याच्यामध्ये जर प्युअर सॉल्व्हंट असता, फक्त एक कंटेनर असा आपण घेऊया की कंटेनिंग प्युअर सॉल्व्हंट, ह्या सरफेस वरती फक्त कुणाचे मॉलिक्युल आहेत आता, सॉल्व्हंटचे, and they will form vapors. As the number of molecules which are on the surface are greater, हे greater आहेत number of molecules, large number of vapors are formed. Number of molecules which are in the vapor phase will be more as compared to this container in which volatile solvent along with non-volatile solute is present. If a non-volatile solute is present, number of molecules which are on the surface of that solution will be decreased. सॉल्व्हंटचे मॉलिक्युल कमी होतात कारण सॉल्व्हंट आणि सोल्यूट दोघांचे मॉलिक्युल आहेत आणि फक्त सॉल्व्हंटचेच मॉलिक्युल वेपर फेज मध्ये जाणार आहे. Hence the number of molecules which are present in the vapor in case of solution are less as compared to the pure solvent. म्हणून आपल्याला काय दिसतंय की वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज always less as compared to the vapor pressure of pure solvent. म्हणजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. इन अदर वर्ड्स, जर आता आपण एखादं नॉन व्होलाटाईल सोल्यूट डिझॉल्व केलं, नॉन व्होलाटाईल नॉन आयोनायझेबल सोल्यूट वेन डिझॉल्व्ड इन अ सॉल्व्हंट, व्होलाटाईल सॉल्व्हंट, देन इट्स वेपर प्रेशर इज लोअर्ड असं आपण म्हणू शकतो. किंवा डेल्टा पी आपण इथं म्हटलेलं आहे. डेल्टा पी म्हणजे काय, चेंज इन वेपर प्रेशर. चेंज म्हणजे कसा होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि डिक्रीज डेल्टा पी इज इक्वल टू P01 मायनस P1. P01 म्हणजे काय, इट इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, बिकॉज वेपर प्रेशर इज लोअर्ड व्हेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट, नॉन व्होलाटाईल नॉन आयोनायझेबल सोल्यूट इज ॲडेड टू अ प्युअर सॉल्व्हंट. अशा पद्धतीनं हा जो लॉ आहे तो आपल्याला राऊल्स लॉ याच्यासाठी बघायचा आहे की कशासाठी, सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट विच इज डिझॉल्व्ड इन volatile solvent. We know Raoult's law is applicable only for volatile solvent and it is not applicable for the non-volatile solute. Hence, vapor pressure of a solution is equal to vapor pressure of a pure solvent into mole fraction of that solvent in the solution. Hence, but we know x1 plus x2 is equal to 1 and x1 is equal to 1 minus x2. x1 plus x2 काय असतं, 1 असतं. म्हणून x1 is equal to 1 minus x2. We have to put this value of x1 in this equation. P1 is equal to P01. x1 च्या ऐवजी काय टाकणार मी, 1 minus x2. आता बघा, P1 is equal to P1 is equal to P01 मल्टिप्लाय करू आपण मायनस P01 इंटू x2. आता आपल्याला या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे, P01 मायनस P1 करायचं आपल्याला. P01 मायनस P1 मग ही क्वांटिटी इकडे आली, किंवा हा P01 मायनस P1 इज इक्वल टू P01 इंटू x2 असं लिहिलं. मी काय केलं, मी फक्त रिअरेंज केलं. P01 मायनस P1
इज इक्वल टू P01 X2. ओके, आता P01 मायनस P1 इज डेल्टा P इज इक्वल टू P01 इंटू X2. ओके, आता डेल्टा P is the lowering of vapor pressure or vapor pressure lowering, and it depends upon the mole fraction of solute. Number of moles of solute increases, mole fraction of solute increases, and delta P changes. Delta P is the change in vapor pressure, that is lowering of vapor pressure. Vapor pressure lowering is proportional to X2. अशा पद्धतीने आपल्याला व्हेपर प्रेशर लोअरिंग हे झालं. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, याच्यावर आपण काय म्हणू शकतो, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर इज द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी बिकॉज डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू X2. तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. तर या इक्वेशनला मी रिअरेंज करतो. We'll rearrange this equation. Delta P upon delta P upon P01 is equal to X2. हा जो रेशो आहे तो रेशो त्याला काय म्हणायचं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर मीन्स इट इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर टू द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ओके, vapor pressure lowering, this is the vapor pressure lowering divided by vapor pressure of pure solvent is known as relative lowering of vapor pressure, and it is equal to X2. X2 means mole fraction of non-volatile solute. X2 is the mole fraction of non-volatile solute. Hence relative lowering of vapor pressure is also qualitative property. Lowering of vapor pressure is a qualitative property, and also relative lowering of vapor pressure is a qualitative property. तर दोन डेफिनेशन आपल्या सर्वात महत्त्वाच्या लक्षात ठेवायचे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन, द फिजिकल प्रॉपर्टीज विच डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स इज नोन ॲज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. अँड राउल्स लॉ तो आपल्याला माहितच आहे की याच्यासाठी राउल्स लॉ आपल्याला कसा लिहायचा आहे, vapor pressure of a solution containing a non-volatile solute is equal to the vapor pressure of a pure solvent into its mole fraction. आणि त्याच्यावरून आपण हे डिराइव केले की lowering of vapor pressure is a qualitative property and also relative lowering of vapor pressure is a qualitative property. आणि relative lowering of vapor pressure आपण असं सुद्धा लिहू शकतो, डेल्टा P म्हणजेच काय, P01 minus P1 divided by P01 is equal to X2. It is a relative lowering of vapor pressure. अशा पद्धतीनं हा जो फॉर्म्युला तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तो पुढे आपल्याला लागणार आहे. तर त्याच्या पुढचा जो पार्ट आहे अतिशय महत्त्वाचा, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग. आता वेपर प्रेशर लोअरिंग हे आपण पाहिलं. व्हॉट इज वेपर प्रेशर लोअरिंग, डेल्टा पी इज द व्हेपर प्रेशर लोअरिंग. व्हेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय, डेल्टा पी आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर म्हणजे काय, आता आपण ते पाहिलं होतं. तर डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू X2. हा फॉर्म्युला आपण पाहिला. डेल्टा पी म्हणजे काय, लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, आणि हे म्हणजे हीटर म्हणजे काय, तर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर, दॅट इज द रेशो ऑफ लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर डिवाइडेड बाय व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज इक्वल टू X2, दॅट इज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. आता आपल्याला अगोदर काय माहित आहे, व्हॉट इज X2. आता ह्याच्यावर हे का लागणार आहे, तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायला मदत होणार आहे. आणि आणखी एक क्वेश्चन काय आहे, डिराइव द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ अ सोल्यूट अँड द व्हेपर प्रेशर लोअरिंग, काय किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ सोल्यूट, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं. आपण काय रिलेशन पाहिलं अगोदर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ व्हेपर प्रेशर अँड X2. आता X2च्या वेळी आपल्याला कोण पाहिजे, मोलर मास पाहिजे, म्हणून X2चं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे. तर X2 म्हणजे काय ते माहिती आहे आपल्याला. X2 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट प्रेझेंट इन दॅट सोल्युशन. आणि अगोदर आपल्याला हे सुद्धा माहित आहे की X1 प्लस X2 इज इक्वल टू 1, हे पण माहित आहे. आणि व्हॉट इज X2, X2 is the number of moles of
सोल्यूट डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, म्हणजे सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. N1 plus N2. X2 is equal to N1 plus N2 upon N1 plus N2. N1 म्हणजे काय आहेत? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट and N2 is the number of moles of solute. Number of moles of solvent, number of moles of solute, number of moles of solute. X2 is equal to N2 upon N1 plus N2. मग N2 कसा कॅल्क्युलेट करतात आपण? नंबर ऑफ मोल्स कसं काढतो? नंबर ऑफ मोल्स N2 is equal to W2 upon M2. W2 म्हणजे काय? मास ऑफ सोल्यूट आणि मोलार मास ऑफ सोल्यूट. मग आपल्या इथं आलं बघा मोलार मास ऑफ सोल्यूट, ही टर्म आपल्याला पाहिजे म्हणून आपण ही जी किंमत आहे ती यात टाकायची आपल्याला. बिफोर दॅट आपल्याला माहित आहे की N1 आणि N2 मध्ये आपण जी हा जो राउल्स लॉ पाहतो तो फॉर डायल्यूट सोल्युशन. इट इज ऍप्लिकेबल फॉर डायल्यूट सोल्युशन कंटेनिंग कॉन्सन्ट्रेशन लेस दॅन 0.02 मोलार. ह्यापेक्षा लेस कॉन्सन्ट्रेशन साठी आहे. हेन्स N2 is very small as compared to N1. N2 is very small as compared to N1. Hence from the N1 plus N2 we can neglect the quantity N2. Hence we will get X2 is equal to N2 upon N1. आता ही आपल्याला X2 ची किंमत काय घ्यायची आहे? N2 upon N1 घ्यायची आहे. आणि N2 आपल्याला माहित आहे काय? आता हे काय केलं आपण? N1 प्लस N2 मधला हा N2 काढून टाकला. कारण काय? तर N1 प्लस N2 मध्ये N2 अतिशय कमी आहे आणि म्हणून या दोघांची बेरीज म्हणजेच काय नेमकं तर N1 आहे म्हणून आपण असं घेतलं. तर हे आपल्याला महत्वाचं हे इंट्रोड्यूस करायचं आहे त्याच्यामध्ये. N2 अपॉन N1 म्हणून डेल्टा पी इज इक्वल टू, मी इथं टाकतो परत, डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू N2 अपॉन N1. आता N2 म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? W2 अपॉन M2 आणि N1 म्हणजे काय असेल मग? N1 इज इक्वल टू W1 अपॉन M1. ओके, ह्या दोन्ही किमती आपल्याला टाकायच्या आहेत N1 आणि N2 च्या. वी विल रिप्लेस द व्हॅल्यूज ऑफ N1 अँड N2 इन दिस इक्वेशन. हेन्स डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू N2 म्हणजेच काय आहे? इज इक्वल टू W2 अपॉन M2 डिवायडेड बाय W1 अपॉन M1. जर आपण याला व्यवस्थित लिहिलं तर आपण काय येणार आहे बघा शेवटीची इक्वेशन. डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू W2 इंटू M1 डिवायडेड बाय M2 इंटू W1. अशा पद्धतीने हे जे इक्वेशन आहे, दिस इक्वेशन गिव्स द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड molar mass of a non-volatile non-ionizable solution containing dilute solution for dilute solution. This law is applicable only for a dilute solution. आता हे जे आहे हे इक्वेशन आपल्याला या प्रॉब्लेम साठी घ्यायचं आहे. म्हणून आपला क्वेश्चन कसा असणार आहे? डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ अ नॉन व्होलाटाइल सोल्यूट अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. त्यासाठी सुरुवात आपण कुठून करायची आहे? 2 मार्क्ससाठी हे येणार आहे तर इथून सुरुवात करायची आपल्याला. काय सुरुवात आहे? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दिस इज द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शनचं काय करायचं आहे? फक्त आपल्याला X2 ची किंमत काय असते? N2 अपॉन N1 प्लस N2. N1 म्हणजे काय? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. N2 म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ते काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो आणि हेच फॉर्म्युले फक्त याच्यात टाकायचे आहेत. आणि N2 ला खालच्या N2 ला निग्लेक्ट करायचं आहे. का निग्लेक्ट करायचं आहे? N2 इज व्हेरी स्मॉल फॉर डायल्यूट सोल्युशन. हेन्स N1 प्लस N2 इज ऑलमोस्ट इक्वल टू N2. N1 प्लस N2 इज इक्वल टू N1 आणि ते आपल्याला इथे घ्यायचं आहे N2 अपॉन N1. आणि त्याच्यानुसार आपण जर हे मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. तो फॉर्म्युला आपल्याला इथे घ्यायचा आहे. डेल्टा P upon P01 relative lowering of vapor pressure is equal to
W2 into M1 डिवायडेड बाय M2 into W1. आता आपल्याला ह्या त्याच्या अगोदर ह्या किमती आपल्याला माहित करून घ्यायच्यात की काय काय आहेत. W2 म्हणजे काय, तर वेट किंवा मास ऑफ अ नॉन व्हॉलाटाइल सोल्यूट. नॉन व्हॉलाटाइल सोल्यूट सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ अ नॉन व्हॉलाटाइल सोल्यूट. म्हणजे हे काय झालं, W2 झालं 394 ग्रॅम. त्यानंतर इन 622 ग्रॅम ऑफ H2O. W1 काय झालं, 622 ग्रॅम ऑफ H2O. द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज फाउंड, म्हणजे P1 सापडला. काय सापडला, इज 30.74 मिलीमीटर ऑफ Hg. इफ व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर H2O, त्याच टेम्परेचरला प्युअर H2O चा व्हेपर प्रेशर किती आहे, P01 31.8 मिलीमीटर ऑफ Hg. आणि आपल्याला एक M1 माहित असतं का, तर तो दिलाय सबस्टन्स. वॉटरचं मोलर मास आपल्याला माहित आहे, ऑक्सिजनचं 16 असतं ॲटॉमिक मास, एका हायड्रोजनचं 1 आणि म्हणजे दोघांचं झालं 2, 16 2 18, 18 ग्रॅम्स पर मोल असं आपल्याला माहित आहे, ग्रॅम पर मोल. मग आपल्या ह्या किमती माहित झाल्या, काढायचं काय M2 सगळं माहित झाले. डेल्टा P आपण P01 काढू शकतो. आपण कसा काढणार, डेल्टा P म्हणजे काय, तर P1 मायनस P01 मायनस P1 म्हणजेच काय 31.8 मायनस 30.74 डिवायडेड बाय P01 काढायचा, टाकायचं आपल्याला 31.8. हे झालं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू W2 टाकायचं आपल्या W2 ची किंमत 394 इंटू M1 किती आहे 18 ग्रॅम डिवायडेड बाय M2 काढायचा आपल्याला, तो M2 मी इथे टाकतो असा, M2 वी हॅव टू डिटरमाइन अँड W1 किती आहे 622 ग्रॅम. किती किमती माहित आहेत आपल्याला, सगळ्या माहित आहेत, फक्त M2 माहित नाही. तर या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपण जर हे कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन आपल्याला करता येईल. M2 इज इक्वल टू 342 grams per mole. If we do the calculation, M2 is equal to 342 gram per mole. By using relative lowering of vapor pressure, we can determine the molar mass of a non-volatile, non-ionizable solution in a dilute condition. Dilute solution असेल तर ह्या applicable आहे. Thank you.